नंतर एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत। बंगळुरू नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसमध्ये आज 2 प्रवासी सापडलेले आहेत ज्यांच्या हातावर क्वारंटाईन होम क्वारंटाईन असा शिक्का मारण्यात आलेला होता। बंगळुरू नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसमधली ही घटना आहे। हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेले प्रवासी प्रवास करत होते आणि हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने या प्रवाशांना डब्यामधून खाली उतरण्यात आलं। प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे। जे होम क्वारंटाईन आहे त्यांनी गर्दीमध्ये जाणं टाळायला हवं आणि या प्रवाशांना उतरल्यानंतर संपूर्ण डब्यामध्ये फवारणी करण्यात आली। त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावं आणि वेगळं राहण्याबाबत सहकार्य करावं असं आवाहन न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला करण्यात येत आहे। होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेल्या लोकांनी प्रवास टाळावा, घरीच राहावं आणि कुणाच्याही संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी। स्वतःचं आणि इतरांचंही आरोग्य धोक्यात आणू नये असं आवाहन न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून करण्यात येत आहे। देशहितासाठी होम क्वारंटाईन लोकांनी घरीच राहावं, कारण तुमचं स्वतःचं आरोग्य आणि समाजाचं आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे। तर गर्दी रोखण्यासाठी अंधेरी रेल्वे स्थानकावरील 2 पादचारी पूल बंद करण्यात आले। पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानक हे गर्दीचं स्थानक आहे। सर्वच पुलांवर लोकांनी जाऊ नये हा यामागचा हेतू आहे। हे पादचारी पूल बंद केल्यानंतर त्यांची स्वच्छता सुद्धा केली जाणार आहे आणि याबद्दलच अधिक माहिती सांगतोय आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार। कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुंबईमध्ये आता गर्दी टाळण्याचे आदेश देण्यात आले। खाजगी संपूर्ण कार्यालय सुद्धा बंद करण्याचे आदेश काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आला आणि रेल्वे स्थानक आणि इतर ठिकाणी आता गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते आहे। या आपण जर बघितलं तर सध्या मी मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानक परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय जे मुख्य प्रवेशद्वार आहेत, ज्या प्रवेशद्वारांवरती मोठ्या संख्येने गर्दी प्रवाशांची होते ते प्रवेशद्वार आता बंद करण्यात आलेलं आहे। अंधेरी स्थानकाला हे अंधेरी पूर्वेकडे जर आपण बघितलं तर एकूण 4 प्रवेशद्वार आहे। या 4 प्रवेशद्वारापैकी 2 प्रवेशद्वार बंद करण्यात आले। मुख्य म्हणजे हेच अंधेरी पूर्व पश्चिम या भागाला हे प्रवेशद्वार जोडतात आणि हे बंद करण्यात आले। यासोबतच आपण जर बघितलं तर स्कायवॉकवरनं जो रस्ता येतो, स्कायवॉकवरनं येणारा रस्ता सुद्धा अंधेरीच्या पुलावरती तो बंद करण्यात आला आहे, जेणेकरून जी गर्दी या अंधेरी स्थानकावर होते ही गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातो। कारण गर्दी करू नका असं आवाहन सातत्यानं प्रशासनानं केलं असलं तरी अनेक मुंबईकर हे बाहेर पडतायत आणि त्याचमुळं आपण जर बघितलं तर ही या ठिकाणी अनेक मार्ग बंद करावे लागत आहे। इतर जे 2 मार्ग आहेत त्याचा उपयोग करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे, जेणेकरून आता बंद झालेले जे प्रवेशद्वार आहे, जे पूल आहे त्याची स्वच्छता आणि त्याचं सॅनिटायझेशन रेल्वे प्रशासनाकडून हाती घेतलं जाईल। तुरळक गर्दी सुद्धा प्रत्येक रेल्वे स्थानकाबाहेर आपल्याला बघायला मिळते, कारण ज्या लोकांना घराबाहेर पडणं अपरिहार्य आहे त्यांची ही गर्दी मुंबईच्या रेल्वे स्थानकाबाहेर बघायला मिळते। जसं पूर्वेला 2 मार्गिका खुल्या ठेवल्या आहेत, तसंच पश्चिमेला सुद्धा एकूण 5 प्रवेशद्वार आहे आणि 5 पैकी 2च प्रवेशद्वारातनं रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जातोय, जेणेकरून गर्दीचं व्यवस्थापन होईल आणि यामुळे ह्या संसर्गाचा धोका जो आहे तो कमी होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई।